श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांच्या तिथीप्रमाणे किंवा अगदी दररोज पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या 3 पिढ्याचा पितृदोष तर संपणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांच्या श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनाची असंतोष, तसेच आपली मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात. खूप शिकलेली आहेत आपली मुलं पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून आपल्याला पितृपक्षामध्ये
काही प्रभावी उपायाने सेवा करण्याची गरजही भासत असते। असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला दररोज सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे। एक तांब्याचा कळश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। तसेच पितृपक्षाच्या या काळामध्ये आपल्याला दररोज दक्षिण दिशेला एक दिवा हा लावायचा आहे। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण दररोज रात्री जेव्हा आपले सर्व कामं उरकून जातील, स्वयंपाकघर आवरून झालं की झोपायच्या अगोदर आपल्याला करायचा आहे। हा उपाय तुम्ही दररोज पितृपक्षामध्ये करू शकतात किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्धाची तिथी असेल त्या दिवशी सुद्धा करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवायचा आहे। भात जेव्हा शिजवणार आहे तेव्हा त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही आहे, नुसता भात हा शिजवून घ्यायचा आहे। भात शिजून झाला की आपल्याला एक पेपर प्लेट घ्यायची आहे किंवा द्रोण घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे। भात थंड झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं दही त्याच्यावरती टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचं आहे, थोडं हळद कुंकू टाकून घ्यायचं। बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला हा दही भात जो आहे तो तयार करून घ्यायचा। आता दक्षिण दिशेला जिथे आपण घरामध्ये दिवा प्रज्वलित केला आहे तिथे आपल्याला हा भात जो आहे तो नेऊन ठेवायचा। त्याचबरोबर आपल्याला 1 ग्लासभर पाणी सुद्धा तिथे ठेवायचं। आता दक्षिण दिशेला बसूनच आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं। जर तुम्हाला नाव माहिती असेल तर पितरांचं नाव घ्या, नाव माहिती नसेल तर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचं आणि आपल्या पितरांना आपल्याला बोलायचं की आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करावी, आपल्याकडनं यापुढे त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरातील जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याला दही भाताचं दर्शन करायला लावायचं आहे। आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला दक्षिण दिशेला नमस्कार हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा दही भात तिकडनं उचलायचा आणि आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे। एकदा हा दही भात बाथरूममध्ये ठेवला की आपल्याला ते बाथरूम वापरता येणार नाही। पण आता बरीच लोक सांगतील आमच्या घरी एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? मग काय करा, एक बालदी घ्या, ती त्या दही भातावर उलटी करून आपल्याला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही हे बाथरूम जे आहे ते वापरू शकता। संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळ न करताच आपल्याला हा दही भात तिकडनं उचलायचं आणि आपल्याला घराच्या बाहेर जायचं। आता घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला एखादा काळा कुत्रा दिसला, गाय दिसली किंवा कावळा दिसला तर त्यांच्यापुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा। आता तुम्हाला गाय पण नाही दिसली, कावळा पण नाही दिसला, कुत्रा पण नाही दिसला, मग काय करायचं? मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन हा दही भात ठेवून द्या, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा भात खातील। हे भात खाल्ल्यामुळे सुद्धा आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात। आपल्याला एकदा दही भात झाडाखाली ठेवला की मागे वळून पाहायचा नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आंघोळ ही करायची। अशा रीतीने आपल्याला हा दही भाताचा जो उपाय आहे तो तुम्ही पितृपक्षामध्ये दररोज करू शकतात किंवा तुमच्या पितरांची जी श्राद्धाची तिथी असते त्या दिवशी केला तरीही चालणार आहे। हा दही भाताचा उपाय केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि जर आपल्या पितरांची आपल्यावर कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होतो, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं हा दही भाताचा उपाय झाला पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।